नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आहार नावाचे व्यक्ती हे मित्रांच्या बाबतीत थोडे सिलेक्टिव्ह असतात. लहान असो की मोठा, पण यांना नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. शांत स्वभावाचे असले तरी राग मात्र यांच्या नाकावरच बरं का. विश्वासू आणि हेल्पिंग नेचरचे हे असतात. जीवनात इतके धोके आणि संघर्ष सहन करतात की असता खेळता अचानक कधी गंभीर होतील काही सांगता येत नाही. जीवनात पुढे जायचं याच ॲटिट्यूडला धरून असल्याने जीवनात खूप यशस्वी देखील होतात. उदाहरण द्यायचे झाले तर रतन टाटा, रश्मिका, राणी मुखर्जी यांचे देता येईल. ही लोक शांत आणि अत्यंत हसतमुख असून इमानदार असतात. मनाने खूपच सच्चे आणि चांगल्या विचारांचे हे लोक असतात. जीवनसाथीप्रती समर्पित असून प्रत्येकाला मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. अतिशय क्रिएटिव्ह असून प्रत्येक त्रासावर लवकरच उत्तर शोधण्याचे काम हे लोक करू शकतात. या लोकांना लक्झरियस लाईफ जगण्याचा शौक असतो. हे अतिशय मेहनती, उदार व्यक्तिमत्वाचे असतात. यांना जगाची पर्वा अजिबात नसते. आपल्याच धुंदीत हे जगत असतात. या लोकांना वादविवादापासून 4 हात लांब राहायला खूप आवडते. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आहार नावाचे व्यक्ती हे मित्रांच्या बाबतीत थोडे सिलेक्टिव्ह असतात. लहान असो की मोठा, पण यांना नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. शांत स्वभावाचे असले तरी राग मात्र यांच्या नाकावरच बरं का. विश्वासू आणि हेल्पिंग नेचरचे हे असतात. जीवनात इतके धोके आणि संघर्ष सहन करतात की असता खेळता अचानक कधी गंभीर होतील काही सांगता येत नाही. जीवनात पुढे जायचं याच ॲटिट्यूडला धरून असल्याने जीवनात खूप यशस्वी देखील होतात. उदाहरण द्यायचे झाले तर रतन टाटा, रश्मिका, राणी मुखर्जी यांचे देता येईल. ही लोक शांत आणि अत्यंत हसतमुख असून इमानदार असतात. मनाने खूपच सच्चे आणि चांगल्या विचारांचे हे लोक असतात. जीवनसाथीप्रती समर्पित असून प्रत्येकाला मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. अतिशय क्रिएटिव्ह असून प्रत्येक त्रासावर लवकरच उत्तर शोधण्याचे काम हे लोक करू शकतात. या लोकांना लक्झरियस लाईफ जगण्याचा शौक असतो. हे अतिशय मेहनती, उदार व्यक्तिमत्वाचे असतात. यांना जगाची पर्वा अजिबात नसते. आपल्याच धुंदीत हे जगत असतात. या लोकांना वादविवादापासून 4 हात लांब राहायला खूप आवडते. धन्यवाद. श्री